आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. तर चला, आज सकाळ झालेली आहे आणि हे उन्हाळ्याचे दिवस आहेत. हे शूट मी माझ्या माहेरी घेतलेलं आहे, म्हणजे हा माझा माहेरचा ब्लॉग आहे. तर हे माझं माहेरचं घर असं आहे. तर उन्हाळ्यामध्ये आम्ही सुट्टीला गेल्यानंतर हे मी शूट केलेलं होतं. पण आत्ता माझ्या मोबाईलमध्ये दिसल्यावर चला म्हणलं की जुना व्लॉग आहे तसं पाहायला गेलं तर, कारण उन्हाळा सुट्ट्या संपून आता 1 महिनाभर झालं आहे आणि आत्ता मी हा व्लॉग टाकते. तर चला, असं हे माझं माहेरचं सकाळचं एकदम फ्रेश निवांत असं रुटीन होतं. आम्ही माहेरी जाताना शक्यतो बहीण मी आम्ही मिळून जातो, जेणेकरून आम्हाला खूप एन्जॉय करता येतो. माहेर हे असं ठिकाण आहे की जिथं आपण आपल्या मनाप्रमाणे वागू शकतो, म्हणजे कुणाचं दडपण नाही किंवा कोण काय बोलेल याची अजिबात काळजी नसते. तसे आपण वयानुसार बऱ्याचशा गोष्टी शिकत असतो. तरी पण माहेरी थोडं निवांत रिलॅक्स वाटतं आणि आईच्यासोबत 4-8 दिवस घालवायला खूप मजा येते. म्हणून म्हणलं की या मेमरीज थोड्याशा आपण पण साठवून ठेवूयात. इथं माझी बहीण भांडी घासत होती आणि माझं झाड लोटचं काम सुरू आहे. तर यानंतर आपण पाहूयात पुढे मी काय करते ते. तुम्ही माहेरी गेल्यानंतर तुम्ही काय करता हे पण मला कमेंटमध्ये लिहून पाठवा, म्हणजे मला तुमच्या कमेंट वाचून समजेल की तुम्ही माहेरी काय काय करता किंवा कसं एन्जॉय करता. आता इथं सगळ्यांचा आवरून झाल्यानंतर सकाळचा चहा चपातीचा नाश्ता सुरू होता आणि इकडे होती की मगाशी मी जिथं झाडून काढत होते तिथल्या चिंचेच्या झाडाची काठी काढलेली आणि आईला ती चालताना आधार घेण्यासाठी ती बरोबर हाईट चेक करत होते. आणि इथं मुलांचं चाललं होतं झाडावरची जांभळं काढायचं. आणि इथं माझ्या बहिणींच्या शेंगा उपडायच्या सुरू होत्या. ह्या उपड्या शेंगा आहेत. तर संध्याकाळच्या आम्हाला शेंगा पाहिजे होत्या, ज्या की शिजवून खाता येतील, भाजून खाता येतील, म्हणून माझ्या बहिणी शेंगा काढत होत्या आणि त्यांना मदत करत होती आमची मुलं. तर आमच्या बहिणींच्या मुलांचं पण सेम असंच असतं. ते एकत्र आलं की खूप एन्जॉय करतात, खूप खेळतात, भांडतात. म्हणजे खूप वेळा भांडत नाहीत ती, पण मोबाईल मिळून बघतात. बराचसा वेळ मोबाईलमध्ये जास्तीत जास्त न घालवता असं झाडाखाली जांभळं पाड, चिंचा पाड, असं काहीतरी सुरू असते. सुट्टी खरी एन्जॉय करायची ती बालपणातच आणि त्यांच्याकडे बघून आम्हाला खूप छान वाटतं. म्हणून आम्ही नेहमी सुट्टीला जाताना ठरवून जातो आणि सगळ्यांची मुलं खूप छान मिळून मिसळून खेळतात. आता इथे आम्ही शेंगाचा ढिगारा करून ठेवलेला आहे आणि आता आमचं इथं शेंगा तोडायचं काम सुरू आहे. शेंगा तोडायचं काम तसं किचकटच वाटतं, पण आमच्या सोबतीला किती जण आहेत ते तुम्ही पाहू शकता. आम्ही सगळ्यांनी आता इतक्या शेंगा तोडून झाल्यात. चला, आता ह्या शेंगांचे ढाळे आहेत ते म्हशीच्या गोठ्यात नेऊन म्हशींना देऊन येऊयात. मला वाटतं माहेरी गेल्यानंतर सगळ्याच मुलींचं असं होत असावं की माहेरी खूप एन्जॉय करायचं आणि ती सगळी एनर्जी घेऊन सासरी यायचं आणि सासरी मग 6 महिने 1 वर्ष आपण राहतो. मग तिथं बऱ्याचशा गोष्टी आपण सुट्टीत केलेल्या गोष्टी, त्यावर चर्चा परत वर्षभर चालत राहते आणि खूप छान आणि प्रसन्न वाटतं. असंच असतं माहेर. तर तुम्हाला काय वाटतं? तुम्हाला माहेरी गेल्यानंतर काय फील होतं? हे तुम्ही मला कमेंट करून सांगा. आणि इथं तरी आम्ही लहानपणापासून हे सगळं पाहत आलो आहे, त्यामुळं आम्हाला खूप छान वाटत होते. तर चिक्कू लागलेत, जांभळं लागलेत. चला, ओके, बाय.